आज्ञा दो मां। जय जयकार स्वामी देना साथ हमारा। जय अगर ये जीवित रहा तो जहां भी रहेगा महाराज बन के रहेगा। कालावधी जवळपास लोटलेला आहे। 6 ऑगस्टला ज्यावेळेस मी या पोलीस स्टेशनचा कार्यभार सांभाळला त्यानंतर मी एकच डोक्यात होतं की खूप सारा ॲडव्हेंचर आहे, निसर्ग खूप आहे, त्या डोंगरदऱ्या आहेत। मी थोडी एक मोटरसायकल घेऊन रात्रीच्या वेळी बाहेर जाऊन निसर्ग अनुभवायचे। मला लोकांनी सांगितले बिबटे आहेत, त्यामुळे तुम्ही मोटरसायकल फिरायचं काही डोक्यात आणू नका। पण जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा रात्रीच्या वेळी दिवसा असेल
तर मी मनसोक्त या भागातला जो निसर्ग आहे त्याचा अनुभव घेतला. 96 गावापैकी मला वाटतं एखादा 2-4 गावं वाड्या वस्त्याची राहिली असतील की मला ते फिरता आली नाहीत. पण या भागातला निसर्ग आहे जो उदार आहे, तसंच या भागातली लोकं पण आहेत. आज पोलीस स्टेशनचा चार्ज आदरणीय पाटील सरांना मी देत असताना माझ्या मनात आनंद होतोय. कसं असतं की चार्ज घेणं आणि देणं, बदली ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. पण आपण एखाद्या पोलीस स्टेशनचं कामकाजाचा चार्ज हँडओव्हर करत असताना कोणत्याही प्रकारचं ते काम आहे ते काही पेंडिंग नाही आहे किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे अशा प्रकारे चार्ज द्यायला कोणत्याही अधिकाऱ्याला आवडत नाही. आणि आज बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा मी 99.99% इतक्या प्रामाणिकपणे सांगतो की चार्ज देत असताना साहेबांसाठी मी कुठलीही गोष्ट तशी करण्यासारखी ठेवलेली नाही आहे, सोडलेली नाही. आणि साहेब निश्चितपणे जेव्हा कार्यभार सांभाळतील आणि डे बाय डे एक दिवस पुढे सरकत जाईल तेव्हा पण त्यांच्या लक्षात येईल की त्यांच्या ज्युनियरनं त्यांच्यासाठी चार्ज देत असताना जे काही केलेलं आहे ते निश्चितपणे आपल्या सर्वांसाठी चांगलं राहील, साहेबांसाठी पण चांगलं राहील. माझ्याकडे जो स्टाफ होता त्या सर्वांनी अतिशय अंतर्मनाने मला साथ दिली. बऱ्याच वेळा अशी परिस्थिती की नाईट केली डे करा, डे केली नाईट करा, आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी भरभरून साथ दिली. त्यात सर्वांचा मी शतशः आभार आहे. तसे या पंचक्रोशीतले, या तालुक्यातील, या शहरातील सर्व नागरिकांचा मी अतिशय ऋणी आहे की ज्यांनी मला प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टी साथ दिली, समजून घेतलं. माझ्या काही आयडियाज अशा होत्या की त्यांच्या पचनी न पडणाऱ्या होत्या. त्यांना आकलन होत नव्हतं की नेमका हा माणूस करणार काय आहे. एव्हा माझ्यासोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना 1 महिना लागला हा माझा स्वभाव समजायला. तर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या माणसाचा उदात्त हेतू आहे आणि हा फक्त काय कायदा परखडपणे राबवणार आहे पण मनाने वरून कठोर असणारा आतून मुलायम आहे, हे जेव्हा त्यांना जाणवलं त्यानंतर मला कोणती गोष्ट सांगावी लागली आणि अतिशय चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मी 100% सक्सेस झाला असं म्हणणार नाही. आणि आदरणीय साहेबसुद्धा आपल्या सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करतील. येणारा निवडणुकीचा काळ हा अतिशय युद्धजन्य परिस्थितीसारखा काळ असतो अधिकाऱ्यांसाठी. प्रशासकीय किंवा इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईन्सनुसार कोणत्या प्रकारची चूक झाली नाही पाहिजे, हे सगळ्यात जास्त अट्टहास असतो. त्यामुळे कधी कोणाला जर एखादी गोष्ट अशी व्हायलाच पाहिजे पण ती जर त्या अधिकाऱ्यांनी नाही करता आली तर आपण सर्वांनी त्यांना समजून घ्यावं, त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करू नये. आणि अतिशय चांगला अनुभव आला. या भागातले लोक अतिशय चांगले आहेत. त्यांनी भरभरून प्रेम दिलं मला आणि जो काही त्यांनी माझ्यासोबत जो व्यवहार केला तो माझ्या आयुष्यभर स्मरणात राहील. एवढं बोलून आणि साहेबांना आणि माझ्या सर्व स्टाफना मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. कवे साहेबांनी डीजे बंदी असेल, अवैध वाहतूक असेल किंवा अवैध व्यवसायावरती जे आवाज उठवलाय तर तुमचं भविष्यात तुमच्यापुढे खूप आव्हान आहे. साहेबांनी खूप काम केलेलं आहे, तर तुमचं काम कसं असेल? 100% जे साहेबांनी काम केलंय ना ते पुढे तसंच चालू राहणार. आणि इलेक्शनचा काळ आहे, जे साहेबांनी केलं त्यांच्यापेक्षा अजून अधिकचं करावं लागेल. कारण आता पुढे लोकसभेचं इलेक्शन आहे. आचारसंहिता लागल्यानंतर आपलं रुटीन कामा व्यतिरिक्त इलेक्शनच्या कामाला जास्त हे दिलं जातं आणि हे काम पुढे चालू राहणार आणि प्रभावीपणे राबवलं जाईल. त्याच्यात काय तुझभरही कमी होणार नाही. आणि जे खरे साहेबांच्या काळात डीजे वगैरे होतं तेच नियम कंटिन्यू राहणार आहेत. आणि त्याच्यात नवीन नाही, फक्त जसं इलेक्शन कमिशन पूर्वी आचारसंहिता रात्री 2-2, 4-4 वाजेपर्यंत भाषण चालायची, पण TN सेशन आल्यानंतर आचारसंहिता लोकांना समजायला लागली. तसा प्रकार खरे पूर्वी अधिकारी येऊन गेले असतील, पण खरे साहेबांनी कायदा कसा असतो तो कसा राबवायचा तो TN सेशन सारखा दाखवून दिला आणि तेच आता ते जे कंटिन्यू चालू नाही तसं राहणार. म्हणजे गुन्हेगारांना मोकळा श्वास घ्यायला संधी मिळणार नाही. बिलकुल गुन्हेगारांवर अजून जास्त कडक कारवाई होईल. साहेब त्यांच्या अनुभवातून माझ्यापेक्षा सक्त राहतील गुन्हेगारांच्या बाबतीत, पब्लिकच्या बाबतीत नाही. ओके, धन्यवाद.